ठीक आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा थॉट, इफ देअर इज अ 1% चान्स फाईट. तर याच्यामध्ये उदाहरण देण्यासारखे दोन गोष्टी आहेत. तर सगळ्यांना शिवाजी महाराजांचा काळ माहिती असेल, बरोबर. ज्यावेळेस विशालगडावरून पन्हाळगडावरती जायचं होतं त्यांना, शिवाजी महाराज सुटले होते, तर त्यावेळेस एक असा व्यक्ती होता बाजीप्रभू देशपांडे. तर पावनखिंड एक तुम्हाला माहिती असेल, पावनखिंडीमध्ये नेमकं काय प्रकार घडला होता. त्यांना माहित होतं की आपण कमी आहे किंवा त्यांच्या समोर आपण काहीच नाहीये, पण त्यांनी शेवटपर्यंत लढत राहिले आणि आज जगाच्या पाठीवर त्यांचं नाव कुठेही घेतलं जातं आणि त्यांच्या नावाची तिथं पाठी लागलेली आहे की पावनखिंड यांनी गाजवली म्हणून. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण असं देता येईल, मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं अभिमन्यू. त्याला माहिती आपण मारणार आहे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला, बरोबर ना. ट्राय करायला काय हरकत आहे. तुम्हाला माहिती आहे आपण जाणार आहे, आपल्याकडून होणार नाहीये, पण कमीत कमी ट्राय करणं आपलं कर्तव्य आहे. तर ते आपण केलं पाहिजे. तर त्यासाठीच आपल्याला असं वाटत असेल की बाबा आपल्याला हे होणार नाही, आपल्याकडून अशा गोष्टी काही होणार नाहीये, पण एक 1% चान्स असतो. तो 1% चान्स मध्ये जर आपण स्वतःला घडवलं, स्वतःवरती आपण फोकस केला, स्वतःला बिल्ड केलं त्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी, तर 100% काही ना काही तुम्हाला सक्सेस भेटणारच आहे. आणि जे तुम्हाला वाटत होतं की हे होणार नाही, ते 100% घडल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू.